वरळीतील रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। एसएनसीनं पैसे उकळण्यासाठी कामं केली असल्याचंही ठाकरेंनी म्हटलंय। एसएनसीवर कारवाई कधी होणार असं आदित्य ठाकरेंनी सवाल केलाय। तर निकृष्ट कामं करणाऱ्यावर कारवाई कधी होणार, आदित्य ठाकरेंनी हा सवाल केलेला आहे। वरळीतील रस्त्याच्या कामाची पाहणी आदित्य ठाकरेंनी केली। यावेळी त्यांनी काँक्रिटीकरणाची कामं निकृष्ट होत असल्याचा आरोप केलेला आहे। कॉन्क्रीट पोर केलेला आहे, ओतलेला आहे आणि त्याच्यानंतर वरतून थोडं लेवलिंग करण्याचा प्रयत्न झाला। घाईघाईत आज सकाळी केलं कारण आपण येणार म्हणून, पण जिथे आपण उभे आहोत अक्षरशः चंद्रावर उभे आहोत असं वाटायला लागलेलं आहे। कारण हा रस्ता मला वाटतं जवळपास 15 दिवसापूर्वी नाही झालं असेल, पण बरोबर ना, आणि पुढचं थोडं त्याच्या आधी, पण गोणीचे ते अजूनही तसंच आहे। खड्डे पडलेले आहेत, कॉन्क्रीट वरतून चिप व्हायला लागलेलं आहे आणि वारंवार ह्याची तक्रार करून देखील मुंबई महानगरपालिका कोळीवाड्याकडे लक्ष देत नाही आणि असेच रस्ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहेत। जाणवतं की रस्त्याचा भ्रष्टाचार एसएनसीने केलेला हा खरा आहे आणि हा डोळा देखत आहे। हे पैसे कोणाच्या खिशात गेले, कुठच्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात गेले, कदाचित हे सगळं दाखवल्यानंतर पुन्हा एकदा महापालिकेकडून अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, पण एसएनसीवर कारवाई कधी होणार, ईओडब्ल्यूची चौकशी कधी लागणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना कधी बेड्या ठोकणार, ह्याचं उत्तर आता मुख्यमंत्र्यांनी द्यावं आम्हाला।